अशी कुरकुरीत आणि चटपटीत फ्रेंच फ्राईज तुम्ही देखील मुलांना घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. या ठिकाणी आपण फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाटा न वापरता आपण या ठिकाणी घेतलेले आहेत रताळी. 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यावरची साल काढून परत एकदा याला आपण धुवून घ्यायचं आणि त्यानंतर धार असलेल्या चाकूने याला कापून घ्यायचं कारण रताळी थोडीशी कडक असतात, कापायला येत नाहीत लवकर. त्यानंतर याला या साईजमध्ये कापून आपण पाण्यामध्ये ठेवून दिलं होतं. वेळ असेल तर अर्धा तास पाण्यात ठेवू शकता किंवा लगेचच याला तळायला घेऊ शकता. तळताना याची काळजी घ्यायची आहे की चाळणीमध्ये घेऊन याला या पद्धतीनं असं तळून घ्यायचं जेणेकरून तेल हातावर उडणार नाही. एक मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटं आपण याला छान असं तळून घेतलेलं आहे. जर तुम्हाला कुरकुरीतपणा डबल हवा असेल किंवा आला नसेल तर तुम्ही याला परत एकदा तळून घेऊ शकता आणि अशी कुरकुरीत फ्रेंच फ्राईज झटपट तयार होतात. यासोबतच तुम्ही थोडासा यावरती काळी मिरी पावडर आणि मीठ टाकून देऊ शकता.